जज साहेब, आज मी कोर्टापर्यंत पोहोचू शकलीये हीच खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर जयंतने तर आज मी जिवंत राहू नये यासाठी पूर्ण प्रयत्न केला होता. जज साहेब, सकाळी कोर्टात यायची तयारी करत असताना मला एक फेक कॉल आला. त्यात मला असं सांगण्यात आलं की विश्वाचा ऍक्सिडेंट झालाय. आणि ते सगळं होत असताना जज साहेब, माझे बाबा आणि माझा वेंकी दादा मला वाचवायला तिथे पोहोचले. आणि तिथे झालेल्या झटापटीत माझ्या बाबांना गोळी लागली. आता माझे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत आणि म्हणून मला इथे कोर्टात यायला उशीर झाला. जज साहेब, गोष्ट छान आहे जान्हवी मॅडम. माय लॉर्ड, जान्हवी दळवी कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी काहीतरी गोष्ट रचून सांगतायत. अहो, असं काही घडणंच शक्य नाही. माझे अशील जयंत कानिटकर हे कालपासून पोलीस कस्टडीमध्ये आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये जान्हवी मॅडमच्या किडनॅपिंगचा प्लॅन रचणं, त्यांच्यावर जीव घेणा हल्ला करणं हे कसं शक्य आहे? हा सगळा एक बनाव आहे. मी खोटं बोलत नाहीये, तुम्ही खोटं बोलताय. त्याचे माझे बाबा तिथे हॉस्पिटलमध्ये आहेत. अशा अवस्थेत का खोटं बोलेन मी? मी खरं सांगते, या नीच माणसाने मला किडनॅप करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे हे सगळं घडले. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. जान्हवी मॅडम, कोर्टात असे भावनिक खेळ नाही तर पुरावे लागतात. आहे का तुमच्याकडे काही पुरावा? पण माझ्याकडे पुरावा आहे. माय लॉर्ड, माझे अशील जयंत हे काल रात्रभर पोलीस कस्टडीमध्ये होते. हे सिद्ध करण्यासाठी मी इन्स्पेक्टरना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. इन्स्पेक्टर, माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे. काल कोर्टाचं कामकाज संपल्यापासून जयंत कानिटकर कुठे होते? कोर्टाच्या आदेशानुसार कालपासून जयंत कानेटकर पोलीस कस्टडीमध्येच आहेत. त्यांना कोणी भेटायला आलं होतं किंवा ते बाहेर गेले होते? आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असताना कोणालाही भेटायला यायची परवानगी नाही आणि आरोपी कस्टडीच्या बाहेर जायचा प्रश्नच येत नाही. दॅट्स ऑल माय लॉर्ड. जर माझे अशील रात्रभर पोलीस कस्टडीमध्ये होते तर जान्हवी मॅडम म्हणतायत तसं त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रश्नच येत नाही. खोटं बोलताय ते. या जयंतने सगळ्यांना पैसे देऊन स्वतःच्या बाजूने करून घेतले. नाहीतर पोलीस कस्टडीत आरोपी असताना तो असं सुटणं पॉसिबलच नाहीये. ऑर्डर ऑर्डर. मिस जान्हवी, तुम्ही पोलीस प्रशासनावर असा गंभीर आरोप करू शकत नाही. तुमच्याकडे काही पुरावा आहे का? युअर ऑनर, हे पोलीस अधिकारी खरं बोलतायत की खोटं बोलतायत हे तपासण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात लवकरात लवकर मागवण्यात यावे हे विनंती करतो. ऑब्जेक्शन युअर ऑनर. जर याचिकाकर्त्यांचे वकील माझ्या अशिलावर असा काही काल्पनिक आरोप करणार आहेत हे जर आम्हाला आधीच माहिती असतं तर आम्ही नक्कीच ते CCTV फुटेज घेऊन आलो असतो. आणि मुळात जर जयंत यांनी श्रीनिवास दळवींवर गन फायर केली असती तर एवढा गंभीर गुन्हा करून कोणाच्याही नकळत ते परत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले असते का? जो माणूस गुन्हा करण्यासाठी
लॉकअपमधून बाहेर येऊ शकतो, तो फरारही होऊ शकतो, तो परत पोलीस स्टेशनला का जाईल? हे सर्व दावे अत्यंत हास्यास्पद आहेत. माय लॉर्ड, मी सुरुवातीपासून कोर्टाच्या हेच निदर्शनास आणून देतोय की जान्हवी आणि त्यांच्या फॅमिलीने माझ्या अशिलावर पहिल्यापासून असेच बिनबुडाचे आरोप लावलेत आणि ते येन प्रकारे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. माय लॉर्ड, माझी कोर्टाला नम्र विनंती आहे की या सर्व गोष्टींचा विचार करून माझ्या अशिलावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीने अंतिम निकाल द्यावा. काय झालंय नक्की? मगाशी हरीशच्या डोळ्यात पाणी होतं, पण तो काहीच सांगत नाहीये. जानू पण गडबडीनं आत गेली, माझ्याशी एक शब्दही नाही बोलली. सिद्धिराज पण अजून आले नाहीयेत. माझा फोनही कुणी उचलत नाहीये. काय घडलं असेल नक्की? सिद्धिराज, सिद्धिराज काय झालं? कुठे होता तुम्ही? अहो सिद्धिराज, काय झालं? हा, तुमचा चेहरा का असा दिसतोय? काय झालं? माझ्याकडून चुकून. चुकून? काय काय चुकून झालं सिद्धिराज? हा, काय घडलंय मला नक्की नीट सांगा. तुम्ही गेला होतात ना जानूसाठी, तिकडे काय झालं नक्की? सगळं सांगा बरं मला. सिद्धिराज, सिद्धिराज काय झालंय? मला सांगा, लपू नका माझ्यापासून काही. प्लीज प्लीज सांगा काय झालं? काय झालं नक्की? ऐक ना, काकांना ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. म्हणजे जान्हवीच्या इथे ते पण आले होते आणि तिथे ऍक्सिडेंट झालाय. काय ऍक्सिडेंट? बाबा हॉस्पिटलमध्ये? सिद्धिराज, आताच्या आता हॉस्पिटलमध्ये जायचंय मला. प्लीज प्लीज तू शांत हो ना. ऐक, जान्हवीच्या केसचं हिअरिंग आहे ना, आपण नाही नाही सिद्धिराज, प्लीज मला आधी बाबांना बघायचंय. सिद्धिराज, बाबांना काय झालंय? आपण प्लीज आधी त्यांना भेटून येऊया का प्लीज? ऐक ट्रीटमेंट चालू आहे. तर बाबांजीला म्हणून आपल्याला कोणालाही भेटून देत नाहीत. आपण आता आज जाऊया ना. ऐक ना, आपण हिअरिंग झालाय, चला जाऊया हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, हॉस्पिटलमध्ये तू काळजी करूस, तू शांत होता. चल. ऑर्डर ऑर्डर. कोर्टाच्या निदर्शनास आलेल्या सर्व बाबीनुसार जान्हवी दळवी यांनी आरोपी जयंत कानिटकर यांच्यावर आज सकाळी केलेल्या अपहरणाच्या आणि हल्ल्याच्या आरोपाचे कोणतेही ठोस पुरावे कोर्टासमोर नाहीत आणि त्यामुळे हा आरोप न्यायालय पूर्णपणे फेटाळून लावत आहे. परंतु या एका घटनेचा पुरावा मिळाला नाही म्हणून जान्हवी दळवी यांच्या बाजूने यापूर्वी केलेले सर्व सादर पुरावे आणि साक्षीदार खोटे किंवा बनावट आहेत असा निष्कर्ष काढणे कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आणि अन्यायकारक ठरेल. शयन, तुझ्यामुळे माझे बाबा आज हॉस्पिटलमध्ये आहेत. बाबांना जर का काही झालं ना तर तुला सोडणार नाही मी, लक्षात ठेव. युअर ऑनर, आरोपी जयंत कानिटकर यांनी माझ्या अशील जान्हवी दळवी या त्यांच्याबरोबर राहाव्या, त्यांच्यावर प्रत्येक बाजूनं दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यांनी श्रीनिवास दळवी आणि त्यांच्या कुटुंबियाची फसवणूक करून त्यांचे राहते घर बेकायदेशीरपणे बळकावले आहे आणि या संदर्भातील पुरावे मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो. परमिशन ग्रँटेड. थँक्यू सर.